वितरण काही कारणास्तव थांबलेलं आहे। तर सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 21 आणि 22व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे। 12 तारखेला वितरणाची प्रक्रिया ही सुरू झाली। 12 तारखेला काही महिलांना पैसे आले, त्यानंतर तिथून ही प्रक्रिया 3 ते 4 दिवस अगदी संत गतीने चालली। जवळपास 10 ते 20% एका दिवशी वितरण झालं आणि त्यानंतर पूर्ण 4 ते 5 दिवसात फक्त 50 ते 60% वितरण झालेलं आहे। 40% महिला अजून वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। जवळपास 1 कोटीच्या जवळपास लाडक्या बहिणी या वितरणाच्या प्रतीक्षेत आहे आणि शुक्रवारपासून वितरण हे डायरेक्ट बंद झालेलं आहे, वितरण हे थांबलेलं आहे। तर ज्या महिला आता अपात्र झाल्या त्या महिलांसाठी अशी अफवा येत आहे की त्या महिलांनी महिला व बालकल्याण विभागात जाऊन आपले काही डॉक्युमेंट सादर करावे आणि सुरळीतपणे पुन्हा तुमचा लाभ सुरू होईल। पण अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या ज्या काही अधिकारी असतील तर त्यांच्याकडून अशी माहिती समोर आलेली आहे। तर अशा प्रकारे कोणतीही माहिती आम्ही सादर केलेली नाही आणि कोणत्याही महिलांनी येथे येऊन गर्दी करू नये, कारण केवायसी ची प्रक्रिया ही 30 एप्रिल पर्यंत होती आणि आता ती केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया सुद्धा संपलेली आहे आणि सध्या तरी लाडक्या बहिणींसाठी कसलीही अपडेट तिथे तुम्हाला मिळत नाही। फक्त तुमचे जे काही तुम्ही कोणत्या कारणाने अपात्र झालेले आहात या संदर्भातली माहिती ते लोक तुम्हाला सांगू शकतात। पण ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली होती त्याच महिलांसाठी ही प्रक्रिया असणार आहे। वितरण हे रखडलेलं आहे, वितरण हे संपलेलं नाही। त्यामुळे ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता त्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा मिळू शकतो। काही दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। तांत्रिक अडचणीमुळेच या हप्ता रखडला गेला असल्याची माहिती समोर येत आहे। पण लाडक्या बहिणी या सध्या गोंधळून गेलेल्या आहेत। ज्या महिलांना फेब्रुवारी पर्यंत हप्ता मिळाला होता त्यांना केवायसी दुरुस्तीचं ऑप्शन सुद्धा नव्हतं, कारण आपण सुद्धा ज्या महिलांना केवायसी दुरुस्तीसाठी ऑप्शन आलं होतं त्याच महिलांची केवायसी ही दुरुस्ती करण्यात आली होती। पण ज्या महिलांना अगोदरच हप्ता मिळाला होता फेब्रुवारी पर्यंतचा तर त्या महिलांना केवायसी दुरुस्ती करता येत नव्हती, कारण तिथे असं ऑप्शन येत होतं की हा क्रमांक, हा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, म्हणजेच आपण त्यात पात्र होतो। त्यामुळे ज्या महिलांना असा मेसेज येत होता की हा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही तर तुम्हाला घाबरण्यासारखी गरज नाही, घाबरण्याची गरज नाही। तुम्हाला हप्ता हा कुठल्याही क्षणी येऊ शकतो। वितरण काही कारणास्तव थांबलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका। वितरणाला विलंब होईल, काही कारणामुळे विलंब तर नक्कीच होत आहे, विलंब होईल, पण तुम्हाला निश्चितच हप्ता हा जमा करण्यात येणार आहे। आणि ज्या महिला आता अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांसाठी कसलंही ऑप्शन हे आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही। 30 एप्रिल ही त्यांची शेवटची संधी होती आणि ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याची गरज नव्हती, ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता हा सुरळीत मिळाला होता, तर अशा महिलांचा हप्ता हा कुठल्याही क्षणी येऊ शकतो। आज सुद्धा वितरण हे पुन्हा सुरू होऊ शकते। या वितरणावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत। या संदर्भात वरिष्ठांकडून विचारणा सुद्धा करत आहोत। जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यासोबत ज्या महिलांना आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी पर्यंत हप्ता सुरळीत मिळत आला होता अशा महिला किती असेल याचा अंदाज तरी सध्या सांगता येत नाही, पण आपल्या व्हिडिओ मार्फत लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता आणि केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव होतं का हे सुद्धा सांगायला विसरायचं नाही। त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला, ज्या लाडक्या बहिणींना 3000 मिळाले त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळाले त्यांनी सुद्धा आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। नक्कीच या हप्ते वितरणासंदर्भात आज उद्या या 2 ते 3 दिवसात अपडेट ही येण्याची शक्यता आहे आणि आम्ही वरिष्ठांकडून माहिती घेतच आहोत। त्यामुळे जशी काही आमच्याकडे नवीन माहिती उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।